नीटचा पेपर फुटला, शिक्षण व्यवस्थेचा कसा बाजार होतोय हे कळायला लागलं आणि त्याच वेळेला 13 मेला सीबीएसई बोर्डाचा 12वीचा निकाल लागला आणि शिक्षण व्यवस्थेची एक एक करून पोलखोल सुरू झाली आहे. देशभरातल्या 19,000 पेक्षा जास्त शाळांमध्ये 7,500पेक्षा जास्त परीक्षा केंद्रांवर जवळपास 5 लाख विद्यार्थ्यांनी 12वीची सीबीएसईची एक्झाम दिली. निकाल लागला आणि पहिला धक्का बसला, कारण यंदाचा पासिंग टक्का घसरलाय, 85.2% वर आलाय. 2019 नंतरचा सगळ्यात कमी निकाल लागलाय. यामागचं एक कारण सांगितलं गेलं OSM म्हणजे ऑन स्क्रीन मार्किंग सिस्टीम, ज्यावरनं आता देशभरात गदारोळ चाललाय, ज्याच्या अंडर जवळपास 98,66,000पेक्षा जास्त आन्सर शीट्स म्हणजे उत्तरपत्रिका डिजिटली तपासल्या गेल्या साधारण 70,000 परीक्षकांकडनं. जसं सीबीएसई रिझल्ट लागला तसं तब्बल 2.5 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 8.5 लाखांपेक्षा जास्त आन्सर शीट्स पाहायला मागितल्यात. हा आकडा 2025शी कंपेअर केला तर दुपटीपेक्षा जास्त आहे. 90% जास्त मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना मिळालेत ना, त्यांची संख्या यावर्षी 16% कमी झाली. आणि मग विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली, खरंच नीट पेपर तपासले गेले होते की डिजिटल इंडियाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रयोग झाला होता? आणि मग अवघ्या 17 ते 18 वर्षाच्या 3 विद्यार्थ्यांनी मिळून सीबीएसईच्या या संपूर्ण डिजिटल मूल्यांकन व्यवस्थेचे मुखवटे टराठरा फाडायला सुरुवात केली. एका विद्यार्थ्यानं OSM ही जी सगळी मार्किंग सिस्टीम आहे त्यातल्या अनेक चुकीच्या गोष्टी समोर आणल्या. दुसऱ्यानं ज्या कंपनीला हे टेंडर दिलं गेलं त्या टेंडर प्रक्रियेतल्या धक्कादायक गोष्टी समोर आणल्या. आणि तिसऱ्यानं सिस्टीम मधली, या डिजिटल सिस्टीम मधली सायबर सिक्युरिटी व्हल्नरेबिलिटीज ज्या आहेत त्या समोर आणल्या. 13 मे ते 4 जून या 22 दिवसात किती धक्कादायक घटना घडल्यात, किती धक्कादायक गोष्टी समोर आल्यात, हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नेमकं हे घडलं काय, हे विद्यार्थी कोण आहेत, OSM सिस्टीममध्ये नेमक्या काय त्रुटी होत्या आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला का? तुम्हाला माहितीच असेल, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंडर हे येतं. देशातलं सगळ्यात मोठं आणि प्रतिष्ठित शिक्षण मंडळ आहे. म्हणजे जबाबदारी कोणाची आहे? शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांची. देशभरातल्या लाखो सरकारी आणि खासगी शाळा या सीबीएसईशी कनेक्टेड आहेत. लाखो विद्यार्थी दरवर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षा देतात आणि या निकालांवर भारतात किंवा फॉरेनमध्ये जाऊन कुठे एज्युकेशन घ्यायचं का हे ठरतंय. स्पेशली 12वीचं हे मार्क्स अचूक येणं किंवा वेळेत येणं हे का महत्त्वाचं असतं? कारण या बेसिसवरच पुढे महत्त्वाच्या ॲडमिशन्स मुलांच्या असतात, त्याच्या टाईमलाईन्स डिपेंड असतात. आणि म्हणूनच सीबीएसईवर लोकांचा विश्वास असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि याच विश्वासाला यंदा कुठेतरी सुरुंग लागायला सुरुवात झाली. याच वर्षीपासून ही ऑन स्क्रीन मार्किंग सिस्टीम, ज्याच्यावरनं सध्या बोंबाबोंब सुरू आहे ना, ही सुरू झाली. याच वर्षीपासून सीबीएसईने ती आणली. म्हणजे शिक्षकांनी उत्तरपत्रिका, आन्सर शीट्स त्यांच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर तपासायच्या, कारण सिस्टीम त्यांना मॉडर्नाइज करायची. आता ही आधुनिक करण्यासाठी कोएम्प्ट एज्युटेक या हैदराबाद बेस्ड खासगी कंपनीला टेंडर दिलं गेलं की तुम्ही ही सगळी प्रोसेस राबवायची. आणि इथून खरा खेळ सुरू झाला. नीटच्या घोळानंतर ही वर्षातली आणखीन एक मोठी शैक्षणिक कॉन्ट्रोवर्सी ठरू शकते. आणि हा फक्त टेक्निकल ग्लिचचा अजिबात मुद्दा नाहीये. लक्षात घ्या, पुढे तुम्हाला आता हळूहळू कळेल की फक्त टेक्निकल ग्लिच हे कारण नाहीये. किती धक्कादायक गोष्टी घडलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी जेव्हा रिइव्हॅल्युएशन आणि स्कॅन कॉपीजसाठी ॲप्लिकेशन्स केली की ते म्हणले की आम्हाला पाहिजेत आमच्या आन्सर शीट्स, तेव्हा त्यांना धक्का बसला. काही उत्तरपत्रिका ब्लर्ड होत्या, काही इनकम्प्लीट होत्या, इनकम्प्लीट स्कॅन झाल्या होत्या. म्हणजे काही इव्हॅल्युएटर्सना पूर्ण पेपर तपासायला फक्त 20 मिनिटं मिळत होती आणि काही वेळेला सॉफ्टवेअर अचानक बंद होऊन पेपर सबमिट होत होते. म्हणजे अर्धवट चेकिंग कदाचित झालं असेल. आता ही OSM सिस्टीम एक्सपोज व्हायला लागली. 23 मे 2026 वेदांत श्रीवास्तव हा विद्यार्थी, याला फिजिक्समध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले, कमी मार्क्स मिळाले आणि त्यानं मग आन्सर शीटची कॉपी मागवली. ती कॉपी आली आणि त्याला असं कळलं की फिजिक्सची उत्तरपत्रिका ही त्याची नाहीच आहे, फक्त पहिलं पान त्याचं होतं, बाकी कोणाचं तरीच आहे. मग त्याने X या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली. एकामागोमाग एक त्याच्या पोस्टनंतर अनेक स्टुडंट्स बोलायला लागले की कुणाला दुसऱ्याचीच उत्तरपत्रिका मिळाली आहे, कुणाला अनपेक्षित कमी मार्क्स मिळालेत, पोर्टलमध्ये टेक्निकल ग्लिचेस होते. या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांचा ताण वाढत गेला. आणि ॲज युजल एक जी बेकार पॉलिटिकल इकोसिस्टीम आता आपल्याकडे सुरू झाली आहे की जो कोणी काही प्रश्न विचारेल तो अँटी नॅशनल, अर्बन नक्षल, पाकिस्तानी अशा कुठल्या तरी कॅटेगरीत जाऊन बसतो. तेच या वेदांच्या बाबतीतही झालं. हाईट म्हणजे फक्त ऑनलाईन पेड ट्रोलर्सकडनं नाही, तर चक्क सरकारी चॅनलच्या पत्रकारांना या वेदांतला पाकिस्तानी ठरवलं. ही शपथ सांगते, हे पाकिस्तानी पाकिस्तानी म्हणणार आहेत ना,
हे फुटीरेत यांचा आधी बंदोबस्त केला पाहिजे. दूरदर्शनचे जे न्यूज अँकर आहेत अशोक श्रीवास्तव यांनी वेदांच्या एक्स प्रोफाईलवर साऊथ एशिया असं पाहिलं. म्हणजे एक्स प्रोफाईलवर रिजन असा जो कॉलम असतो त्याच्या खाली साऊथ एशिया असं पाहिलं आणि त्यांनी डायरेक्ट कन्क्लुजन काढलं की वेदांत पाकिस्तानचा आहे. या वरिष्ठ पत्रकाराने ट्विट केलं की क्या पाकिस्तानियों ने भी सीबीएसई का एग्जाम दिया था. वाह, वरिष्ठ पत्रकार असूनही एवढी अक्कल नाहीये की ट्विटरवर जर रिजन साऊथ एशिया असं लिहिलं असेल तर याचा अर्थ पाकिस्तानी नाही. या वरिष्ठ पत्रकाराने जरा मॅप उघडावा आणि मग त्यांना कळेल की साऊथ एशियात सगळ्यात मोठा देश भारत आहे. असो, तर तिसऱ्यानं कोणीतरी सांगितल्यावर अशोक यांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि मग त्यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली. पण तोपर्यंत या टीनेजर वेदांचे ऑनलाईन हाल काय झाले असतील ही तुम्ही कल्पना करू शकता. आणि तोपर्यंत सीबीएसईने हे मान्य केलं होतं बरं का की गडबड झाली आहे. सो 29 मेला सीबीएसईने रिव्हॅल्युएशन पोर्टल 1 जूनपासून सुरू होईल असं सांगितलं. आता का लगेच का नाही सुरू केलं? कारण त्यांना ट्रान्सपरंट आणि ग्लिच फ्री प्रोसेस हवी होती. छान. पण कॉलेज ॲडमिशन्स त्याच्या डेडलाईन कोण थांबवणार? जॅक दिल्लीची नोंदणी 9 जूनला बंद होत होती. काही विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग 2 जूनपासून सुरू होत होतं. सीबीएसई तारखा पुढे ढकलत होती. विद्यार्थी लिंबोमध्ये होते. मार्क्स वाढले तर 95% पुढे जातील. पण हा जो रिवाईज स्कोअर आहे हा जर ॲडमिशन नंतर आला तर त्याचा उपयोग काय ना? हे सगळं सुरू असताना एंट्री होते दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याची ज्यानं या व्यवस्थेच्या मुळाशीच हात घातला. सार्थक सिद्धांत 30 मेला त्यांना टेंडर प्रक्रियेतल्या धक्कादायक डिस्क्रिपन्सीज समोर आणल्या आणि या ऐकल्या की तुम्ही हादराल. त्यानं एक ब्लॉग लिहिला आणि या कंपनीला बेसिकली टेंडर देताना कसे नियम बदलले गेलेत याचा एक डिटेल रिसर्च रिपोर्टच त्याने त्याच्यात लिहिला. त्यांना दाखवून दिलेल्या विचित्र गोष्टी आता मी तुम्हाला सांगते. पहिली, OSM सिस्टीमसाठी काढलेलं हे जे टेंडर आहे ना हे एकदा दोनदा नाही 3 वेळेला काढलं गेलं होतं. म्हणजे पहिलं टेंडर GEM म्हणजे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस पोर्टलवरनं हटवण्यात आलं. दुसऱ्या टेंडरमध्ये सहभागी झालेल्या सर्व कंपन्या टेक्निकल इव्हॅल्युएशनमध्ये फेल झाल्या आणि मग तिसऱ्यांदा टेंडर काढलं गेलं. त्यानंतर हे कंत्राट कोएम्प्ट एज्युकेटला मिळालं. आता इथे प्रश्न हाच येतो ना की जर पहिल्या 2 प्रयत्नांमध्ये ही प्रोसेस सक्सेसफुल नाही झाली आहे तर तिसऱ्या वेळेला नेमकं काय बदललं? नियम बदलले की एलिजिबिलिटीज बदलल्या? सार्थकनं असं म्हटलं की टेंडरच्या अटी अशा प्रकारे लूज केल्या गेल्या, शिथिल केल्या गेल्या की जेणेकरून TCS सारख्या मोठ्या IT कंपनीला मागे टाकून कमी बोलणी लावणारी ही कोएम्प्ट कंपनी तिला हे टेंडर मिळालं. दुसरी गोष्ट त्यांनी अशी दाखवून दिली की हे शब्दांचे खेळ केले गेले ज्यामुळे कोएम्प्टला कॉन्ट्रॅक्ट मिळेल. म्हणजे कसं की सार्थकनं असं म्हटलंय की आधीचा क्लॉज होता की जर अप्लाय करणारी कंपनी पूर्वी कुठे ब्लॅकलिस्ट झाली असेल तर त्यांना टेंडर मिळणार नाही, म्हणजे त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही. हा क्लॉज एडिट झाला. क्लॉज असा केला गेला की फक्त तुम्ही टेंडर सबमिट करताना ही कंपनी ब्लॅकलिस्ट नाही पाहिजे. म्हणजे त्या कंपनीची आधीची हिस्ट्री काही का असे ना, जे आधी नियम एखाद्या कंपनीला अपात्र ठरवू शकत होते ते नंतर डायल्यूट झाले ना. आता असेच रिपोर्ट समोर येत आहेत की ही कंपनी आधी ग्लोबर्ना टेक्नॉलॉजी या नावानं काम करायची, तेव्हा अनेक युनिव्हर्सिटीजनी या कंपनीला ऑलरेडी ब्लॅकलिस्टेड केलेलं आहे. मग या कंपनीचं रिब्रँडिंग झालं. त्यामुळे संशय निर्माण होतो की स्पर्धा अधिक खुली करण्यासाठी नियम बदलले गेले की फक्त एका स्पेसिफिक कंपनीला एलिजिबल ठेवण्यासाठी नियम बदलले गेले. तिसरा मुद्दा आहे तो टेक्निकल एलिजिबिलिटीचा. तो तुम्हाला सांगते पटकन की सार्थक काय म्हणलाय की टेक्निकल एलिजिबिलिटी कमी करण्यात आली या टेंडर प्रोसेसच्या दरम्यान. जी उत्तरपत्रिका असते ती स्कॅन करायची असतील तर काय लागतो? स्कॅनर लागतो. त्या स्कॅनरची क्वालिटी चांगली पाहिजे. स्कॅन केलेली कॉपी जर ब्लर्ड असेल किंवा पानं गायब असेल तर काय होईल की नीट तपासणीच होणार नाही. आता सार्थकचं असं म्हणणं आहे, त्यांनी असा रिसर्च केला की सुरुवातीच्या टेंडरमध्ये स्कॅनर आणि हार्डवेअरच्या बाबतीत एलिजिबिलिटीचे नियम कडक होते, पण अगेन ते टोन डाऊन करण्यात आले. स्कॅनर क्वालिटीची आवश्यकता कमी झाली, स्कॅनरची डेफिनेशन बदलली गेली आणि आजचं काय चित्र आहे? ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आन्सर शीट्स मिळाल्यात त्यातले अनेक विद्यार्थी हे म्हणतात की आमच्या कॉपीज या ब्लर्ड स्कॅन्ड आहेत. आता त्यांना आपलं डॉक्युमेंट बेस्ड ॲनालिसिस हे डायरेक्टली पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीसमोर सादर केलं आहे. त्याला तिथं बोलावलं गेलं आणि आता त्याच्या प्रश्नांची उत्तरं भारतीय विद्यार्थ्यांना मंत्रालय देणार का हा प्रश्नच आहे. पण सरकारला खरंच काही माहिती नव्हतं असं तुम्हाला वाटतं का? ही कंपनी कशी आहे हे सरकारला माहीत नसेल? केंद्र सरकारला माहिती नसेल ही कंपनी कशी आहे? त्या कंपनीची हिस्ट्री काय? कारण CBSEनं परीक्षेच्या आधी ड्राय रन केली होती आणि त्यातच सांगितलं होतं OSMला किमान 1 वर्ष ट्रायल पाहिजे, इव्हॅल्युएटर्सना ट्रेनिंग पाहिजे, इव्हॅल्युएशन सेंटर्स मजबूत पाहिजेत, सिस्टीम ग्लिची आहे. त्यामुळे वॉर्निंग आधीच मिळालेली होती तरीसुद्धा इम्प्लिमेंटेशन करण्यात आलं नाही आणि निकालानंतर विद्यार्थ्यांनी तक्रारी करायला सुरुवात केली.
आणि मग आला तिसरा विद्यार्थी, 19 वर्षांचा सायबर सिक्युरिटी रिसर्चर निसर्ग अधिकारी, ज्यानं OSM पोर्टलमधल्या सिक्युरिटी वल्नरेबिलिटीज उघड केल्या. किती धक्कादायक गोष्टी त्यानं उघड केल्यात. म्हणजे आता या जर खऱ्या असतील तर या खूपच हॉरिबल आहेत. त्याचं असं म्हणणं आहे की या वेबसाईटच्या कोडमध्ये काही मास्टर पासवर्ड हे उघडपणे ठेवले होते, त्यामुळे कुणालाही ते सापडले असते जर हे पासवर्ड, तर OTP नसताना सुद्धा जो पेपर तपासतोय त्या परीक्षकाच्या अकाउंटमध्ये एंट्री मिळू शकते. दुसरी गोष्ट अशी त्यांनी पुढे आणली किंवा अशी सांगितली की कोणतीही व्यक्ती परीक्षकाच्या फक्त युजर ID लॉग इन करून आतल्या गोष्टी ॲक्सेस करू शकेल. याशिवाय विद्यार्थ्यांचा कॉन्फिडेन्शियल डेटा, आन्सर शीट्स पुरेशा सुरक्षेच्या शिवाय ऑनलाईन साठवल्या गेल्याचा आरोप सुद्धा त्यानं केला. तसंच SQL इंजेक्शन सारख्या अशा काही त्रुटी त्यानं दाखवल्या की अनऑथोराइज्ड व्यक्तीसुद्धा सर्व्हरमध्ये शिरून वेबसाईटवर स्वतःचा कंटेंट टाकू शकतील. म्हणजे जर हे दावे खरे असतील तर फक्त मार्क्सच नाही, संपूर्ण इव्हॅल्युएशन इन्फ्रास्ट्रक्चर धोक्यात असू शकत होतं ना. अर्थात नेहमीच्या सवयीप्रमाणे आधी सरकार डिनायल मोडमध्ये गेलं. सुरुवातीला CBSEने म्हटलं असं काहीच नाही आहे, पण नंतर IITs आणि सरकारी एजन्सीजमधल्या सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्सना बोलावलं गेलं, कारण अर्थात प्रेशर वाढायला लागलं होतं. आणि यावेळेला विरोधक पण मैदानात उतरले. राहुल गांधींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. रिइव्हॅल्युएशनसाठी सुद्धा विद्यार्थ्यांना किती पैसे मोजायला लागतात हे त्यावेळेला पुढे आलं. रीचेकिंग करने के लिए प्रोसेस क्या है कि पहले फर्स्ट यू हैव टू अप्लाई फॉर द डिजिटल स्कैन्ड कॉपी ऑफ द आंसर शीट एंड उसके लिए आपको पेमेंट करनी पड़ती है. यस, 100 रुपीज पर सब्जेक्ट. देन आफ्टर दैट जस्टिफाई करना पड़ेगा आपको कि आपके यहाँ पर मार्क्स बढ़ने चाहिए थे, बट CBSE ने या फिर चेकर ने आपको उतने मार्क्स नहीं दे रखे. देन यू हैव टू अप्लाई फॉर टोटलिंग. यहाँ पर एक प्रॉब्लम है कि अगर मुझे लगता है कि मेरे टोटलिंग में एरर ही नहीं है, बट वो मैंडेटरीली मुझे 100 रुपीज वापस देने पड़ेंगे टोटलिंग. देन आफ्टर दैट टोटलिंग आई हैव टू अप्लाई 25 रुपीज पर क्वेश्चन. एंड हाउ मेनी क्वेश्चंस नॉर्मली विल समवन अप्लाई फॉर? आई गेस अभी जो प्रॉब्लम आ रही है दे कैन अप्लाई फॉर ऑल द क्वेश्चंस. सो हाउ मेनी टोटल क्वेश्चंस? 35 अराउंड क्वेश्चंस होते हैं. सो ह्यूज अमाउंट ऑफ मनी, ह्यूज अमाउंट ऑफ मनी इज इन्वॉल्वड. आता तुम्हाला असं वाटू शकतं की मन की बातच्या ऐवजी मोदी का नाही असं संवाद करत विद्यार्थ्यांशी. हा प्रश्न जर तुम्हाला पडायचा आणि जर बंद झाला असेल ना, तर तुम्ही अंधभक्तीची अद्भुत पातळी गाठली असेल किंवा होपलेस शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने तुम्हाला कळला असेल. एनिवे, पण या सगळ्या गदारोळानंतर कारवाई काय झाली? CBSE चेअरमन राहुल सिंग आणि सेक्रेटरी हिमांशू गुप्ता यांची बदली झाली. बस राहुल सिंग यांना डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअरमध्ये ॲडिशनल सेक्रेटरी म्हणून पाठवण्यात आलं. वा भाई, इथे विद्यार्थ्यांचं एवढं वेलफेअर केल्यानंतर आता शेतकऱ्यांचं वेलफेअर करायला गेलेत. हिमांशू गुप्ता यांची होम मिनिस्ट्रीमध्ये बदली झाली. आता ही शिक्षा म्हणायची की त्यांच्यासाठी सब चंगासी सिच्युएशन, तुम्हीच ठरवा. नवीन CBSE चेअरमन म्हणून प्रशांत सीताराम लोखंडे यांची नियुक्ती झाली आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगची त्यांची बॅकग्राऊंड आहे. IAS अधिकारी आहेत. पण लक्षात घ्या, इथे प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही की कोण त्या पदावर आहे, प्रश्न सिस्टीमचा आहे. कारण नीट घोटाळा असो किंवा CBSEचं OSM प्रकरण, दोन्ही एकच गोष्ट सांगतात. भारताच्या शिक्षण व्यवस्थेत खोलवर स्ट्रक्चरल फेल्युअर्स दिसायला लागली आहेत. ती बदलायची गरज आहे. ॲटलिस्ट ते अॅक्नॉलेज करायची गरज आहे की हो, हे स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स आहेत, ऑल्गोरिदमिक ग्लिचेस आहेत. आणि प्रत्येक वेळेला किंमत कोण मोजतं? विद्यार्थी. रात्रभर अभ्यास कोण करतो? विद्यार्थी. स्वप्न कोण पाहतो? विद्यार्थी. आणि त्याच्यासाठी त्याचे अख्खे कुटुंबीय वर्षानुवर्ष कष्ट करत असतात. प्रश्न फक्त एका निकालाचा नाही आहे इथे. प्रश्न आहे देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर लोकांचा विश्वास उरलाय का? अकाउंटेबिलिटी घेणारे, जबाबदारी घेणारे राज्यकर्ते या विद्यार्थ्यांना दिसत आहेत का? या जेनझीला दिसतंय का की आपण जे बोलतोय त्याचं खरंच माझा मंत्री त्याच्याबद्दल बोलतोय, माझा मंत्री मला स्वतःला बोलवून वन ऑन वन माझ्याशी टॉक करतोय, हे सगळं दिसतंय का या जेनझीला? की सत्तेत बसलेले गलगोट्या ॲटिट्यूडनं आजचा दिवस उद्यावर मारून नेत आहेत? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.